दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। व्यायामशाळेसाठी निधी मंजूर झाल्यानंतर 3 लाखांचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात तडजोडी अंती 40,000ची लाच स्वीकारताना मेहू तालुका पारोळा येथील विद्यमान महिला सरपंच, त्यांचे पती व मुलगा तसंच सेतू केंद्र चालकास जळगाव एसीबीनं रंगे हात पकडलाय। या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली। मेहू गावात व्यायामशाळेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत 7 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला। या व्यायामशाळा बांधकामाचं काम धनश्री कन्स्ट्रक्शनला देण्यात आलं होतं। त्यावेळी तक्रारदार हे सरपंच होते। सध्या जिजाबाई गणेश पाटील या विद्यमान सरपंचांकडे तक्रारदार यांनी धनश्री कन्स्ट्रक्शनच्या वतीनं मंजूर निधीची मागणी केली। त्यावेळी त्यांनी 7 लाख रुपये मंजूर निधीपैकी 4 लाख रुपयांचा धनादेश धनश्री कन्स्ट्रक्शनला दिला। तसंच उर्वरित 3 लाख रुपयांचा मंजूर निधीसाठी 70,000 रुपयांची लाच ही तक्रारदार यांच्याकडे मागितली। सरपंच यांचे पती गणेश सुपडू पाटील यांनी तडजोड करून ती रक्कम 40,000वर आणली। सरपंचाचा मुलगा शुभम गणेश पाटील यांनी संबंधितांना प्रोत्साहन दिलं। तसंच सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील याला ती लाचेची रक्कम स्वीकारण्याची सूचना केली व ती लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा टाकून त्यांना रंगे हात पकडलाय। याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं। या कारवाईनं तालुक्यात खळबळ उडाली। सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पीएसआय दिनेश सिंग पाटील, पीएसआय सुरेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी केली। भास्कर शार्दूल, दक्ष पोलीस न्यूज, पारोळा।